Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीची ही दुसऱ्यांदा दरवाढ झालेली आहे. पण जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वॅट आणि सरचार्ज रद्द करण्याची मागणी केली. तसं केल्यास नागरिकांना पेट्रोल 70 रुपयांना मिळेल असं जयंत पाटील म्हणाले. पाहूया. पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यभरात आता सीएनजी ही महाग झालाय. 14 मे रोजी सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली होती. आता साधारणतः 2.5 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यामध्ये प्रति किलो सीएनजीसाठी 94 रुपये 75 पैसे मोजावे लागतील. नाशिकमध्ये 96 रुपये 50 पैसे. नागपूरमध्ये 94 रुपये 90 पैसे इतका दर झालाय. त्यामुळे रिक्षा टॅक्सीचा प्रवास देखील महागणार आहे. तर खासगी सीएनजी वाहन चालकांनाही फटका बसलाय. आम्ही काय परेशानी सध्या टॅक्सीवाल्यांना आम्ही इतकं परेशान आहे का विचारू नका. म्हणजे रोजच भाव वाढत आहे. 1 रुपया 2 रुपये आम्हाला सीएनजी भेटत नाही. कधी कधी लाईनमध्ये उभं राहावं लागतं 2-2, 3-3 तास. भाडे आम्हाला भेटत नाही. कस्टमर आम्हाला पेमेंट टायमावर करत नाही. म्हणजे जसं पाहिजे तसं पेमेंट देत नाही. 10 रुपये किलोमीटर हे काय म्हणते गाडी मागवा. फटका म्हणजे पेमेंट तेवढं नाही आहे. गाडीवाले रेट वाढवत नाही आहे. रेंटल नाही भेटून राहिलं तितकं आणि दर वाढून राहिलं. म्हणजे नुकसानच आहे. पेट्रोल 111 रुपयांवर पोहोचलंय. सीएनजी देखील 95 रुपयांच्या आसपास आहे. आता जयंत पाटलांनी पेट्रोल डिझेलवरील वॅट आणि सरचार्जकडे बोट दाखवलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जयंत पाटलांनी वॅट आणि सरचार्ज रद्द करण्याची मागणी केली. महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. या संकट समयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. महाराष्ट्रात पेट्रोलवर 25% वॅट आणि 10 रुपये 12 पैसे प्रति लिटर सरचार्ज आहे. डिझेलवर 25% वॅट आणि 3 रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातोय. त्यामुळे वॅट आणि सरचार्ज रद्द करा म्हणजे पेट्रोल डिझेल थेट 70 ते 80 रुपयांना मिळेल. मी महाराष्ट्र सरकारला विनंती केलेली आहे की ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल. राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून धडकी भरवणारा दावा केलाय. लॉकडाऊनची स्थिती येणार असून एका महिन्यात पेट्रोल 170 रुपये आणि डिझेल 150 रुपये होईल अशी भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केली. 5-7 काय टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल. 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल. कारण तेच ते काय सांगू आता. एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे. सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा. कुठे फार काही गुंतवणूक करू नका. सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून. संकटात कोण असेल तर काँग्रेस पक्ष आहे. संकटात कोण असेल तर चंद्रपूरमध्ये तुमचे नगरसेवक तुम्हाला सांभाळता आले नाहीत. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये काँग्रेसचे नगरसेवक जे विजय वडेट्टीवार यांच्या जाचाला कंटाळले होते ते विजय वडेट्टीवारांना सांभाळता आले नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. आधी आपल्या चंद्रपूरमधली गटबाजी सांभाळा. आधी आपले चंद्रपूरमधले नगरसेवक सांभाळा. तुम्हाला चंद्रपूरमध्ये घर सांभाळता येत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत. लॉकडाऊन या देशामध्ये नाही तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसला लागणार आहे हे विजय वडेट्टीवार यांनी लक्षात ठेवावं. संजय राऊतांनी देखील इंधन दरवाढीवरनं मोदी सरकारवर निशाणा साधला. 4 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवले. आता भरपूर पाणी पिया म्हणतात. मग पाणी साठा देखील 17% शिल्लक असल्याचा उपरोधिक टोला राऊतांनी लगावला. नरेंद्र मोदी स्वतः परदेशात गेले, इटलीला, नेदरलँडला व इतर काही देशात, आणि भारतीय जनतेवर गेल्या 15 दिवसात किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून ते आता ऑस्ट्रेलियाला चालल्याची माझी माहिती आहे. सल्ला दिला आहे त्यांनी. उन्हाळा वाढला आहे, भरपूर पाणी प्या. काय भरपूर पाणी प्या. 17%च पाणी शिल्लक आहे. पाणी प्यायचं कसं?
हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे जनतेची फसवणूक करत आहे. पेट्रोल डिझेल जी आहे सगळीकडे जी आहे ही कमतरता आहे. त्याला कारण तुम्हाला माहिती आहे युद्ध आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे पेट्रोल डिझेल असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या आत्तापर्यंत अशी परिस्थिती आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे हा जास्त लोकांना जगात बसलेला नाही आहे. बाकी देशांमध्ये जर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट जे आहे ते वाढलेले आहे आणि तिकडे पेट्रोल डिझेल देखील अवेलेबल होत नाही आहे. पण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आहे तशी परिस्थिती नाही आहे, चांगली परिस्थिती आहे. पेट्रोल डिझेलची आयात भारत इराणच्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच करतो, पण युद्धामुळे हॉर्मुझचा मार्ग बंद आहे. त्यामुळे भारतात कच्च्या तेलाची आयातच थांबली आहे. त्यामुळे इंधनाचं संकट गहिरं होण्यासोबतच दरवाढीला ब्रेक लागत नाहीये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.